महत्त्वाची बातमी, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून राजकीय पक्षांना आवाहन केले। तर नारी शक्ती विधेयक 2023 लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही असा सवाल राऊतांनी केलाय। डिलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य असल्याचं म्हणत विरोधक वेडा बनवून पेढा खातायत अशी टीका फडणवीसांनी केली। ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आज विरोधकांना मोठं आवाहन केलं। महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा द्या असं मोदी म्हणाले। यावेळी मोदींनी लोकसभेत नामंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन या विधेयकाचा उल्लेख केला। त्यामुळे केंद्र सरकार संसदेत पुन्हा डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करणार अशी चर्चा आहे। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता, आग्रह करता, हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले। ये भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे, समय की मांग है। त्यावरून विरोधकांनीही मोदींना प्रतिप्रश्न विचारत टीका केली आहे, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही विरोधकांवर निशाणा साधलाय। सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी। आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं। जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। 2023 ला एक मताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या दोन प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोली भाषेमध्ये येडा बनवून पेढा खाणं हे बंद करा। महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023 ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। विरोधकांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आणि महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा राजकीय ही कदाचित भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याला प्रत्येकानं प्रतिसाद दिला पाहिजे। विरोधकांनी नुसता विरोध करण्यापेक्षा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा या सगळ्या सकारात्मक प्रक्रियेमध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे। एप्रिल महिन्यात अधिवेशनावेळी केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक हे सादर केलेलं, पण डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये लोकसभेच्या कमी जागा वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। हा दक्षिण भारतातील राज्यांवरती अन्याय असल्याचं म्हणून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्यही केलं होतं। एप्रिल महिन्यामध्ये सादर झालेल्या या विधेयकाला लोकसभेमध्ये 2/3 बहुमत न मिळाल्यानं ते नामंजूर झालं। मधल्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंसोबत गेले। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे 20 खासदार हे फुटले आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला। त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा सादर होईल अशी चर्चा होती। मात्र जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, तिथे झालेला लाठीचार्ज आणि अयोध्येतील दानचोरी या मुद्द्यांवरून पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला। या गोंधळामुळे 25 दिवसांचं अधिवेशन संपलं तरी लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात एकही दिवस व्यवस्थित कामकाज चाललेलं नाही। परंतु आता मोदींनी विरोधकांना आवाहन केल्यानं डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत सादर होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पूर्ण वंदे मातरम म्हणण्यास सोनिया गांधींचा विरोध असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलवून दाखवल्याच्या चर्चा आहे। पूर्ण वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तर काँग्रेसने हे आरोप फेटाळत मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप केलाय। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी पूर्ण वंदे मातरम म्हणण्याला विरोध केल्याचा आरोप भाजपने केलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींनी हातवारे केले। राहुल गांधी सोनिया गांधींकडे पाहत राहिले। मल्लिकार्जुन खरगेही सोनिया गांधींकडे पाहत काहीतरी बोलले।
यावरून सोनिया गांधींचा पूर्ण वंदे मातरम म्हणण्यास विरोध आहे असा आरोप भाजपनं केला. पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, हे अराजकता नाही तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं की हा मुद्दाच, माफ करा शब्द वापरतो पण मूर्खपणाचा आहे. सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा, चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे. आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबावं आणि विशेष करून वंदे मातरमच्या आडून अशा स्वरूपामध्ये कोणत्या गोष्टी करणं हे अशोभनीय आहे. दुसरीकडे मोदींनी स्वतःच्या जॅकेटला तिरंगा उलटा लावल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेस खासदार पवन खेडा आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियात पोस्ट करत निशाणा साधलाय. मला त्या भाजपलाच विचारायचं आहे, जेव्हा वंदे मातरमचं बिल आता लोकसभेत येत होतं तेव्हा प्रधानमंत्र्यांनी विरोध होते. हा वंदे मातरमचा अपमान नाहीये, हा वंदे मातरमचा अपमान नाहीये. आहे ना, आयर्लंडचा झेंडा होता त्यांच्या खिशात. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आजपासून स्कूल ठीक करो मोहीम सुरू केली. अभिजित दिपकेंनी हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतून या अभियानाला सुरुवात केली. तुटक्या खिडक्या शिंदेच्या बॅनरने झाकल्या असल्याचं वास्तव अभिजित दिपकेंनी दाखवलंय. जंतर मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीनं आता स्कूल ठीक करो मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था आणि शिक्षणाची झालेली वाताहत ते या मोहिमेच्या माध्यमातून मांडणार आहेत. अभिजित दिपकेंनी आज त्यांच्या हिंगोलीतील संतूक पिंपरी या मूळ गावातील शाळेला भेट देऊन अभियानाला सुरुवात केली. सुरुवातीला दिपकेंनी शाळेतील ध्वजारोहणाला उपस्थिती लावली. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी शाळेची पाहणी केली. या शाळेची एक खिडकी तुटल्यामुळे ती एका बॅनरनं झाकून ठेवल्याचं त्यांना आढळलं. तर या शाळेचं स्वच्छतागृह अतिशय गलिच्छ असल्याचं आढळलं. या अशा शाळांमध्ये मुलं शिकणार तरी कशी असा प्रश्न दिपकेंनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर दिपकेंनी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेतलं. सगळ्यांना पुस्तकं भेटलेली आहेत ना, तर आता मला सांगा त्रास काय काय तुम्हाला. बेंचेस पाहिजे ना, जमिनीवर नाही बसायचंय ना शाळेत, सगळ्यांना बेंचेस पाहिजे ना. तर सर आपल्याला बेंचेसचं करावं लागले. आणि दुसरं खिडक्या नीट करायच्या. 3 वर्ष झाले खिडक्या फुटून, बरोबर ना, जमिनीवर नाही बसायचं. अशीच मोहीम सीजेपी आता देशभर राबवणार असल्याचं दिपकेंनी यावेळी सांगितलं. याच्यात काय, शाळेत 24 तास पाण्याचा सप्लाय आहे, लाईटचा सप्लाय आहे, बेंचेस आहेत का, मुलांना पुस्तकं भेटलेली आहेत का, मुलांना जेवायला भेटतं का, वेळेवर भेटतं का, हे सगळं याच्यावर आहे. तर असे फॉर्म आम्ही एकत्र करणार आहेत. आणि सरकारचा जो डेटा आहे की 99.3% शाळांमध्ये पाणी सप्लाय आहे देशभर, तो डेटा किती खरा आणि किती खोटा नाही ते याच्यानंतर बघू आपण. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. चाकणमधील वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सोबतच उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळात पूर्ण केल्या जाणार असंही फडणवीसांनी म्हटलंय. संपूर्ण प्लॅन तयार करायचा, रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या, याकरता ही कमिटी केली आहे. केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रियल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे. शिंदेचे आमदार शरद सोनावणेंनी भर कार्यक्रमात एका पत्रकाराला धमकी दिली. 15 ऑगस्ट होऊ द्या मग पाहतो, माझ्यावर अनेक कलम आहेत अशी वाक्य वापरत सोनावणेंनी जाहीरपणे गुंडगिरी केली. सोनावणेंनी भर कार्यक्रमात हे शब्द वापरल्यानं ते नक्की आमदार आहेत की गुंड आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय. पण जाऊ द्या, ते 15 वर्ष होत्या ते आणि मी आहे. तर
शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शरद सोनवणेंनी एका पत्रकाराला भर कार्यक्रमात धमकी दिली. 15 ऑगस्ट होऊ द्या मग पाहतो, माझ्यावर अनेक कलम आहेत अशी वाक्य वापरत सोनवणेंनी जाहीरपणे गुंडगिरी केली आहे. पण जाऊ द्या, ते 15 ऑगस्ट होऊ द्या, ते आणि मी आहेच, तुमच्या हाती पाहतोच एकदा मी आहेच, ते शरद सोनवणे माझं नाव आहे, असे माझ्या खूप कल्प लागलेली आहेत पहिल्यापासून, ते आहेच ना, हे असं तुमचं पाहणार. शिंदेच्या शिवसेनेचे संतोष बांगर, संजय गायकवाड आणि खासदार संजय दिना पाटलांच्या गुंडगिरीच्या यादीत आता शरद सोनवणेंनी सहभाग घेतलाय. या पत्रकारांनी धंदा मांडून ठेवलेला आहे. हे सर्वजण धंदेखोर झाले असे शब्दही सोनवणे यांनी ही धमकी देताना वापरले. 21 सोनवणीच्या बाबतीमधला काल त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे, रद्द झाली, तेवढं लिहिलं गेलं, 21 तारीख रद्द झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? बरं जाऊ द्या, ते 15 ऑगस्ट होऊ द्या, ते आणि मी आहेच, तुमच्या हाती पाहतोच एकदा मी आहेच, हे शरद सोनवणे माझं नाव आहे, असे माझ्या खूप कलम लागलेली आहेत पहिल्यापासून, मी आहेच ना, हे असं तुमचं पाहणार. ते नंतर आज नाही इथं काय तुमचा अधिकारच नाही बोलत. कोण आहे तुम्ही? नागरिक घरी तुमच्या? वारे नागरिक, आमची वाट लावतो, तुम्ही नागरिक आहे काय? सोनवणेंनी भर कार्यक्रमात हे शब्द वापरल्याने ते नक्की आहेत की गुंड असा प्रश्न उपस्थित होतोय. ते भर कार्यक्रमात कॅमेरा सुरू असताना अशा धमक्या देत असतील तर इतर वेळी त्यांच्याकडून कोणती भाषा वापरली जात असेल याचा अंदाज या व्हिडिओवरून येतोय. एकनाथ शिंदेसोबत सत्तेत असल्यामुळे कदाचित सोनवणेंना आता पोलिसांचा धाक राहिला नसावा. पोलिसांकडून कारवाई होणार नाही याच भ्रमातून आता ते जाहीरपणे धमक्या देऊ लागले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे तरी आता त्यांना समज देणार की गुंडगिरी करण्याची मोकळीक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय. तुळजापुरातील सीसीटीव्हीवरून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली तर गंभीर प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी टिंगल-टवाळी सुरू असल्याची टीका कैलास पाटील यांनी केली. ज्या चायनीज कंपन्यांना बंदी आहे अशा कंपनीचे सीसीटीव्ही बसवल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनास आलं होतं. याबाबत खरं तर स्पष्टता ज्या विभागानं काम केलं, गृह विभागानं यांच्याकडे देणं आतापर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु असली कुठलीही स्पष्टता अद्यापर्यंत आलेली नाही. हा भावनेचा तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न असताना देखील आज या ठिकाणी त्या सीसीटीव्हीचं उद्घाटन करायचा सोपस्कार पार पडला जातोय. कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील. कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहिती सुद्धा त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल. सकाळ दुपार पाटील कुठे जातात? माझ्यावर कुठे सर्व्हिलन्स ठेवायचे ठेवा. त्यांच्या परिवहन विभागाकडे एक तसली गाडी असते, त्याला कॅमेरा असतात, ती गाडी काय माझ्या मागे राहू द्या, काही अडचण नाही मला. पण काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन. त्या गोष्टीला तुळजाभवानीच्या सुरक्षेला जर तुम्ही टिंगल-टवाळीत घेत असाल, त्याला चायनीज जापनीज असं म्हणून काहीतरी तुम्ही तो विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल ऑपरेशन टायगरच्या बाबतीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या सीसीटीव्हीच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे, केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे सीसीटीव्ही बसवलेत का नाहीत एवढंच फक्त त्यांनी या धाराशिव जिल्ह्याच्या जनतेला महाराष्ट्रातील तुळजाभवानीच्या प्रत्येक भक्ताला सांगावं एवढीच माझी विनंती. ऑपरेशन काय टायगर म्हणतात, एक टायगर येतो, दुसरा टायगर येत नाही, जो येतो तो काय झालं मलाच कळत नाही की ऑपरेशन टायगर काय. एक टायगर बाजूला बसलेला बस तो सगळ्या ऑपरेशन टायगर पुढचं करणार आहे. मला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते. त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे. पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं पुन्हा एकदा समोर आले. नेमकं काय घडले पाहूया. बेटी की उम्र की लड़की को ले लेके घूम रहा है, शर्म तो आना चाहिए थोड़ा इसको, स्टैंडर्ड तो होना चाहिए. डोंट डू दिस. सस्ता कर दिया है ये माँ बहन का नाम, आपसे ही अपेक्षित है. अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनीतामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्री.
मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यामुळे त्यांच्याबद्दल विविध अफवा सुरू आहेत. त्या अफवांवरूनच गोविंदा त्याच्या मुलीच्या वया इतक्या तरुणीसोबत फिरतो असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीतानं विधान केलं. त्यावर गोविंदानंही प्रतिक्रिया देत पत्नी सुनीताच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. क्या बोलने का, बेटी की उम्र की लड़की को ले लेके घूम रहा है, शर्म तो आना चाहिए थोड़ा इसको, तो भी स्टैंडर्ड तो होना चाहिए. अगर तुम्हारा शुगर डैडी इतना अमीर है, कपड़े तो ढंग का पहनो, हम लोग को देखो क्या स्टाइल में चलते हैं. मैं स्पेशली ये पुनः कहूँगा कि सुनीता जी, आप बहुत ज़्यादा माँ बहन की गालियाँ देने लगी हैं और ईश्वर से आप बनाइए कि आपसे लोग प्रेरित हो गए तो आप आपका आईना देखेंगे. यंगस्टर्स जो हैं आपसे उम्मीद करते हैं कि आप जिस तरह से व्यवहार करेंगी दे विल फॉलो इट. तो आप कहीं आपके ही साथ लोग फिर माँ बहन की गाली देना शुरू कर देंगे तो बहुत लज्जित हो जाएंगे हम सब. डोंट डू दिस. आप सस्ता कर दिया है ये माँ बहन का नाम, आपसे ही अपेक्षित है. मागच्या अनेक काळापासून गोविंदा सिनेमात झळकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार आगामी रूपा नावाच्या सिनेमात गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्र दिसणार आहेत. काही चर्चांनुसार गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी कथितपणे काही काळापासून जवळ आहेत. मात्र दोघांमध्ये कुणी त्यांच्या नात्याबद्दल काही भाष्य केलेलं नाही. दुसरीकडे गोविंदाची पत्नी सुनीता ही तिच्या बेधडक विधानांबद्दल ओळखली जात असल्यामुळे या कथित चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तमिळनाडूत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत पाहायला मिळाल्या. परेड दरम्यान मुख्यमंत्री थलपतींना त्रिशानं सल्यूट केलाय. तमिळनाडूत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अभिनेत्री त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत बसल्याचं बघायला मिळालं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या आईवडिलांजवळ त्रिशाची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तमिळनाडूच्या मंत्र्यांच्याही पुढच्या रांगेत त्रिशाची आसन व्यवस्था केल्याची चर्चा सोशल मीडियात आहे. परेड सुरू असताना मुख्यमंत्री विजय यांना त्रिशानं सल्यूट देखील केला. मुख्यमंत्री विजय यांचे काही फोटो त्रिशानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान मोदींकडून उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, गती, संरक्षण या शक्तींचं आवाहन. सप्तधारेमुळे विकसित भारताकडे योग्य वाटचाल करू. ग्रीन ब्ल्यू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर शक्तींचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला उल्लेख. पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन. नव्या संकल्पनांसह देश पुढे जातोय. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. मनोहर भिडेंकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. मनोहर भिडेंच्या पदयात्रेवरून सचिन सावंतांची टीका. कोण काय म्हणतं याला महत्त्व नाही. तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे. भगवा आमचा स्वाभिमान आहे, मात्र देशाचा ध्वज तिरंगाच. मनोहर भिडे यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या पदयात्रेवर जयकुमार गोरेंची ही प्रतिक्रिया. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री आहेत. शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका. तर पृथ्वीराज चव्हाणांचा उजवा हात बरा झाला असेल, त्यांना शुभेच्छा. नीलम गोऱ्हेंचा मिश्किल टोला. 18 ऑगस्टपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस पाठवणार. तर या वयात मराठी बोलणं शक्य नाही. अमराठी टॅक्सी रिक्षा चालकांची प्रतिक्रिया. तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल, अशी काही रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंकडून चाकण MIDCतील रस्त्यांची पाहणी. चाकण MIDCमधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणी या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा. महाराष्ट्रात लघुउद्योग बंद पडतात आणि मंत्री महोदय मात्र विमानातून हवा खातात. चाकण ते गडचिरोली जमिनीवर काय जळतं हे आकाशातून कसं दिसणार? राज्याला उद्योग मंत्री नाही तर माहिती घेऊन सांगतो मंत्री लाभलेत. अंबादास दानवे यांची उदय सामंत यांच्यावर टीका.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट. कट्टर राजकीय विरोधक आज भेटल्याने राजकारणात खळबळ. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख यांची भेट घेतली होती. नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याचे 10 पैकी 8 कंत्राट राज्यातच. बहुतांश काम गुजरातच्या कंत्राटदारांच्या खिशात घातल्याच्या आरोपांनंतर स्पष्टीकरण. नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींचे माझ्यासोबतचे फोटो असले म्हणजे मी गुन्हेगार होत नाही. कुंभमेळ्याच्या बनावट कंत्राटावर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. सरकारी नोकर आहात, नोकरासारखा वागा. आमदार संतोष बांगरांनी जिल्हा परिषद सीईओना झापलं. आरोग्य विभागाच्या बदल्यांवरून बांगर संतापले. डीपीडीसी बैठकीत आमदार संतोष बांगर आणि सीईओंमध्ये खडाजंगी झाली. जळगावात महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक रमेश मतानींच्या निवडीवर आक्षेप. महापालिकेचे थकबाकीदार असताना निवड झाल्याची जितेंद्र कुकरेजा यांची आयुक्तांकडे तक्रार. स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांना अपात्र करण्याची कुकरेजा यांची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली. दुर्घटना सांगताना पीडित तरुणीच्या आईला अश्रू अनावर झाले. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं गुलाबराव पाटलांचं आईला आश्वासन. सांगलीच्या कुपवाड नजीकच्या कचरा फेकण्याच्या वादातून हाणामारी. राड्यात पती पत्नी गंभीर जखमी. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. मुख्य बातम्याचे प्रस्तुत करता एसबीसी बँक. 119 वर्षांचा अतूट विश्वास आणि परंपरा.